गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते। त्यामुळे मुंबई गोवा हायवेवर होणारी गर्दी टाळण्यासाठी मुंबई पुणे एक्सप्रेसवे मार्गावरनं प्रवास करण्याचं आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात आलं आहे। या मार्गावरचा टोल 2 ते 4 सप्टेंबर दरम्यान म्हणजेच या 3 दिवसांसाठी माफ करणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे। यासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना त्यासाठीचा परवाना स्थानिक वाहतूक कार्यालयातनं घ्यावा लागणार आहे। मात्र अशा प्रकारचे कुठलेही आदेश आले नसल्याचं आरटीओ आणि वाहतूक विभाग सांगतोय। यामुळे सामान्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे। गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या सगळ्या चाकरमान्यांना शिंदे साहेबांनी एक चांगलं धोरण इथे आपण राबवलेलं आहे। पण आता वाहतूक शाखेने त्याच्यासाठी काहीतरी करावं, म्हणजे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक पास उपलब्ध करून द्यावा। आता मीडिया त्यांच्याकडे गेली, वाहतूक शाखेकडे, पण सध्या त्यांच्याकडे असे कुठल्याही प्रकारचे आदेश वरतून आलेले नाही, शासनाकडून आलेले नाही आहेत। तर त्यासाठी त्यांनी काहीतरी करावं। याबाबत आमच्या कार्यालयाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून जसे आरटीओ ठाणा आहे किंवा परिवहन आयुक्त कार्यालय या कार्यालयाकडून अद्यापही कुठल्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झालेल्या नाहीत। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी जे सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन करून आम्ही त्याप्रमाणे या कार्यालयातनं सर्टिफिकेट्स देण्याची आम्ही सुरुवात करण्याच्या दृष्टीने जे काही हालचाली आहेत, म्हणजे जसं टोल पाससाठी जे काही आवश्यक प्रोफॉर्मा आहे किंवा काही एक अर्ध्या तासामध्ये आम्ही ते सगळं तयारी करून घेतो आणि देण्याचा सुरुवात करतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।